सोमवारी मार्केटमध्ये आपल्याला एक मोठा क्रॅश पाहायला मिळू शकतो किंवा एक मोठं गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळू शकतं. न्यूजही त्याच्यासाठी तशीच आहे आणि टेक्निकल अनालिसिसचा सेटअपही तसाच पद्धतीचा बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय. न्यूजबद्दल सर्वप्रथम तर बोलूयात. ग्लोबल मार्केट्स, आपले इंडियन मार्केट्स बंद झाल्यानंतर एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे. सुरुवातीला आपल्याला इराण वॉरमुळे जे ते मार्केटमध्ये पॅनिकनेस पाहायला मिळत होती आणि त्याच्या अगोदर इंडिया आणि चायनावरती जे टॅरिफ्स लादलेले होते युएसने, त्याच्यामुळे मार्केटमध्ये पॅनिकनेस पाहायला मिळत होती. आता याच्यातून कुठेतरी बाहेर पडतोय असं वाटलं तर आपल्याला ट्रम्प तात्यांचं एक नवीन विधान आलेलं पाहायला मिळतंय. त्यांनी आता युरोपला धमकी दिलेली आहे 100% टॅरिफ्स लावण्याची. आणि ह्याच्यामुळे मार्केटमध्ये पॅनिक आपल्याला जो आहे तो पाहायला मिळू शकतो आणि या पॅनिकनेसमुळे एक क्रॅश पाहायला मिळू शकतो सोमवारी किंवा मोठं गॅप डाऊन ओपनिंग. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, जर का मोठं गॅप डाऊन ओपनिंग झालं तर काही याचे रिव्हर्सलचे पॉईंट्स राहू शकतात किंवा लेवल्स राहू शकतात किंवा फ्लॅट ओपनिंग जरी झाली तर कुठून मार्केट पडू शकतं आणि काय त्याचे सपोर्ट्स असू शकतात. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम. मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील माझा असाच प्रयत्न राहणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे मी माझे लाईव्ह मार्केटचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो मार्केटच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत आणि लेवल सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रेडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झाले हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं असतं, जेणेकरून उद्याचा अंदाज जो आहे तो चांगल्या पद्धतीने लावता येतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा पाहूयात की मार्केटमध्ये काय झालेलं आहे. आता आपल्या मार्केटला शुक्रवार, शनिवार, रविवार अशा 3 सुट्ट्या होत्या आणि गुरुवारच्या मार्केट कंडिशन्स बद्दल आपण बोलतोय. तर मी तुमच्यासोबत ज्या लेवल्स शेअर केलेल्या होत्या किंवा ज्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट शेअर केलेल्या होत्या त्याचा एक चांगला सपोर्ट घेतलेला निफ्टीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला आणि या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट पासून एक चांगला फॉल देखील आपल्याला निफ्टीवरती पाहायला मिळालेला आहे. याच्यानंतर डिस्कस करूया ज्या लेवल आपण डिस्कस केल्या त्याच्याबद्दल. तर निफ्टी तुमच्यासोबत ज्या युट्यूबवरती लेवल डिस्कस केल्या तिथे गॅप ओपन झाली आणि ज्या लेवलच्या वरती आपण डिस्कस केलेलं होतं की निफ्टी बुलिश राहू शकेल, इथूनच टार्गेट 2 पर्यंत एक चांगला मूव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि एका फॉल नंतर नो ट्रेड झोन मध्ये क्लोजिंग दिलेलं आपल्याला निफ्टीने पाहायला मिळते. बँक निफ्टीचंही काहीसं तसंच आहे. याने देखील गॅप अप ओपनिंग पाहिलेली होती. लेवल 1च्या आसपास बँक निफ्टी थोडा वेळ थांबली आणि एक चांगला अपट्रेंड याच्यामध्ये देखील पाहायला मिळाला आणि डाऊन ट्रेंड आला आणि नो ट्रेड झोन मध्ये थांबलेली पाहायला मिळते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नो ट्रेड झोन जो आहे तो शेअर करत असतो. तुम्ही जे आहे ते तुमच्याकडे बरेच स्ट्रॅटेजीज असतात, बाय कुठे करायचं, काय कुठे करायचं त्याच्यासाठी, परंतु जी गोष्ट तुमच्याकडे नसते तो असतो नो ट्रेड झोन, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया असतो. आणि पहा, इथं एक्सपायरी होती सेन्सेक्सची. दोन्ही इंडेक्स जसे याच्यामध्ये गेले कम्प्लीट साईडवेज झालेले पाहायला मिळतात आपल्याला आणि याच्यामुळे मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो की नो ट्रेड झोनमध्ये आपल्याला अजिबात ट्रेड करायचं नाहीये. ऑप्शन सेलरचा एरिया आहे हा. एकतर मार्केट साईडवेज तरी होऊन जाईल किंवा जास्त वोलटाईल होऊन जाईल. दोन्ही केसेसमध्ये आपलाच स्टॉप लॉस जाण्याची जास्त शक्यता आहे. बँक निफ्टी आणि निफ्टीच्या सेटअप्स बद्दल जर का बोलायचं झालं तर इथं आपल्याला एक चांगला लिक्विडिटी स्वीप जो आहे तो पाहायला मिळतो या रेजिस्टन्सला. जर का फ्लॅट ओपनिंग आली आणि ह्या लोला जर का ब्रेकडाऊन गेला तर एक चांगला फॉल मार्केटमध्ये आपल्याला अपेक्षित राहणार आहे. आता ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस करत असतो प्रेडिक्शनच्या बेसिसवरती, पण ब्लाइंडली प्रेडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेड्स मात्र आपण कुठले एक्झिक्यूट करत नाही. त्याच्यासाठी सेटअप बनणे गरजेचं असतं, ज्याला आपण प्राइस ऍक्शन किंवा टेक्निकल अनालिसिस म्हणतो. या सर्व गोष्टी सपोर्ट रेजिस्टन्सला होणं गरजेचं असतं. त्याच लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. मात्र ह्या नॉर्मल सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल्स नाहीयेत, ह्या माझ्या मॅजिकल लेवल्स आहेत. याला तुम्ही सप्लाय आणि डिमांड सुद्धा कन्सिडर करू शकता. यापैकी लेवल 4 जी आहे दोन्ही इंडेक्स सोबतची आणि दोन्ही साईडची, ह्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात. त्यामुळे या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. जी मेन इथं लाईन मी तुमच्यासोबत दाखवत असतो सपोर्ट रेजिस्टन्सची किंवा कुठलीही सपोर्ट रेजिस्टन्सची, तर ह्याच्यावरती किमान अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेला या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. थोडक्यात काय तर 5 मिनिटाची ऍटलीस्ट कॅन्डल तिथं क्लोज व्हायला हवी. आता जसं की व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलेलं आहे, ट्रेड करण्यासाठी तुमच्याकडे हजारो स्ट्रॅटेजीज असतात, परंतु तुम्हाला नो ट्रेड झोन माहित नसतो, कुठे जाऊन ट्रेड नाही करायचं हे माहित नसतं. कॅपिटल प्रोटेक्शन जे ते महत्वाचं असतं आणि तो झोन मी तुमच्यासोबत शेअर करतो, ज्याला आपण नो ट्रेड झोन म्हणत असतो. 24,120 ते 24,170चा तो झोन असणार आहे.
ह्याच्यामध्ये एक ऑप्शन बायर म्हणून आपल्याला ट्रेड निश्चितपणे करायचा नाहीये. आता जो माझा व्ह्यू आहे त्या लेवल तर तुमच्यासोबत शेअरच करत असतो, परंतु काही कारणास्तव आपल्या डायरेक्शनमध्ये मार्केट नाही गेलं, अपोजिट डायरेक्शनला गेलं, तर त्या लेवल देखील तुमच्यासोबत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. सर्वात महत्त्वाचं हे आहे की ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असायला हव्यात, कारण की ह्या राऊंड अप लेवल नाहीये, त्यामुळे त्या लक्षात राहत नाही. सोबतच मी माझा व्ह्यू तर तुमच्यासोबत शेअर करतच असतो, पण तुम्हाला जर एक इंडिपेंडंट ट्रेडर बनायचं असेल, लॉंग टर्ममध्ये मार्केटमध्ये काम करायचं असेल, तर तुम्हाला तुमचं अनालिसिस सुद्धा करायला शिकलं पाहिजे. त्यामुळे तुमचं अनालिसिस काय सांगतंय, सोमवारी काय मार्केटमध्ये होऊ शकतं, बुलिश राहील मार्केट की बिअरिश, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या काय लेवल्स अपेक्षित राहणार आहेत हे देखील नक्की सांगा. बोलूयात इथं लेवल्स बद्दल. 24,120च्या खाली निफ्टी जी आहे ती सोमवारी वीक राहू शकते. 24,050, 23,957, 23,850 आणि 23,743 या इथं आपल्या इम्पॉर्टंट लेवल्स राहतील. लेवल 4 ही रिव्हर्सलची लेवल असते. खाली येताना ह्या सर्वच लेवल सपोर्ट म्हणून काम करतात आणि वरती जाताना ह्या लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत असतात. 24,170च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,253, 24,345, 24,463 आणि 24,603 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. याच्यानंतर बँक निफ्टीच्या लेवल्स पाहूयात. मला माहिती आहे बँक निफ्टीचं प्रीमियम जास्त असतं, त्याच्यामुळे तुम्ही बँक निफ्टीला ट्रेड करत नाही, परंतु बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. त्यामुळे बँक निफ्टी कधी कधी आपल्याला अगोदरच सांगत असते निफ्टीचा पुढचा ट्रेंड काय असणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही ट्रेड करत नसला तरी ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. याला ऑब्झर्व करत तुम्हाला राहावं लागणार आहे. नो ट्रेड झोन राहणार आहे 58,457 ते 58,330 याच्यामध्ये एक ऑप्शन बायर म्हणून आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 58,330च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 58,170, 57,990, 57,807 आणि 57,624 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 58,457च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,671, 58,887, 59,063 आणि 59,276 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या सोमवारच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत, सोमवारच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. आणि अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे फीडबॅक्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा की ह्या लेवल तुम्हाला कशा वाटतात आहे आणि या लेवलचा तुम्हाला फायदा होतोय का. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.